हॅलो गाईज, नमस्कार. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आम्ही गेलो होतो बाहेर मार्केटमध्ये. आज पनीर बनवायची इच्छा झाली होती, सो मसाले वगैरे घेऊन आले. घरामध्ये पाहते तो सीन वेगळाच चालू होता. काकी चपाती बनवत होत्या, इतकं मस्त बनवत होत्या ना. सो मी पनीर बनवायला घेतलं. त्यासाठी मी पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेतला आणि याची आपण ग्रेव्ही करणार आहोत. तुम्हाला फुल रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा. दुसरीकडे पनीरला आपण थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ लावून घेऊन त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेतलं. जास्ती फ्राय करायचं नाही ना, तर ते कडक होतात, त्यामुळे नॉर्मल फ्राय करून घेतलं आणि छान असं फ्राय झाल्यानंतर त्याला काढून थोड्याशा पाण्यामध्ये ठेवलं. त्यानंतर मी काय केलं, बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये मस्त असा खरपूस भाजून घेतला. त्यामध्ये आपली टोमॅटोची प्युरी घालायची आणि काही पनीरचा मसाला आणला होता मी, तो घालून घ्यायचा. तुम्ही सुहाना, एव्हरेस्ट असं काहीही वापरू शकता. व्यवस्थित ग्रेव्ही मसाला हा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपली लाल मिरची पावडर, तुम्हाला हवे ते जगभरातले सारे मसाले घालायचे, थोडीशी फ्रेश क्रीम घालायची, पनीरचे तुकडे घालून घ्यायचे. इथं बघा आपलं पनीर इतकं टेम्पटिंग दिसतंय ना की बस विचारू नका. आणि चपाती काकी बनवत होत्या, किती छान फुगलेली आहे पाहू शकता. त्या म्हटलं माझी पण क्लिप घे. इथं सोया बिर्याणी बनवली होती, ती पण अगदी सुरेख झाली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो दवाखान्यामध्ये, कारण माझी दाढ आज फारच दुखत होती आणि ज्यावेळी आपलं एखादं दुखणं सुरू होतं ना, तर तिथंच लक्ष लागून राहतं. सो दिवसभर असला ठणका बसला होता. तिथून आम्ही पेन किलर घेतल्या आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी खाऊयात बाहेर. सो मला दहीवडा खायची इच्छा झाली. दहीवडा खाऊन घेतला. दात अजूनच दुखत होता, पण इट्स ओके, कारण पोटासाठी काही केलं तर चालून जातं. असंच रात्र झाली, झोपी गेलो आणि अचानकच 11-11:30 वाजता पुन्हा एकदा दाढ दुखायला चालू झाली. असं का प्यायला लागलीस पाणी? दाढ दुखायला लागली. अगं कोमल, काय झाले? असं का प्यायला लागलीस पाणी? दाढ दुखायला लागली. ती मगाशी गोळी आणलेली ती चालत नाही मला. थांब, दुसरी घेऊन येतो. लय दुखायले माझं यार. 11 वाजले, आता मेडिकल चालू आहे की नाही काय माहिती. नको, बघून येतो. थांब, मी जाऊन येतो. थांब, बस इथंच. आता आमची गाडी समोरच्या घरामध्ये गेटमध्ये लॉक होती. सो आशिष मेडिसिन्स बदलून आणायला गेला. ही आमची गल्ली आहे आणि इथून आता तो गेलेला आहे. त्यांनी मेडिसिन्स घेतलेल्या आहेत आणि तो हेजिटेट करतो व्हिडिओ शूट करायला. इकडे कोण आहे का नाही पाहिलं त्याने आणि काही क्लिप्स घेऊन आला होता. सो मी इथे ते ॲड करते. तरी बरं, ती डॉक्टरला काय कळते का नाही? मी तिला किती वेळा सांगितलं रे, अरे मला त्या गोळ्यांची ॲलर्जी देऊ नका. नाही म्हटली आणि दिली. खाल्लं नाही म्हणून बरं, तर माझं काही खरंच नव्हतं. तरी बरं दात काढला नाही, तर एक काढायचा दुसराच काढला असतो. काय अवघड आहे बाई, कसं करायचं का? मला सगळं आता आहे ना लिहून घ्यायला पाहिजे तुझ्या ॲलर्जी. ठीक आहे रे, माझं एक ठीक आहे. जे लोक अडाणी असतात त्यांचं कसं व्हायचं? किती म्हणजे ते अवघड आहे. अगं हुशार लोकांनाच होते तसलं, अडाणी लोक अति हुशार असतात का नाही डोक्यानं, त्यांनाच होते असलं. गप, माझं दुखायला लागलं. अशी जा बाबा तिकडं. म्हणजेच मला कसं ते जा तिकडे, ठेव कॅमेरा, कसं तर आहे. हा की चॉकलेट खा, कॅडबरी. आता रडून काय होणार आहे का तुझं? दुखायला तर लक्ष देऊ नको त्याकडं. तुला काही खायला बनवू का? तू पण आजारी आहेस, नको. असं दे की. मॅगी करू काय? चालेल मला. चालेल तुला? आवडेल मला. देऊ काय दातावर एक कान? आवर लवकर अशी. चल बाबा, किती वाजले बघ, 11:30 वाजल्यात. जन्मात मला काय काय करायला लागणार आहे काय माहिती. कसं झालंय माझं तोंड? हे हिरोईन बरं वाटायला जा की पड जाईल तिथं, स्वतः जा. कशाला वगैरे करलं? सुजलंय का इथं माझं? सुजल्यास नवरा माझा नवसाचा. रड रड रड, मला रडवतोस की नाही? कांदा तुला रडवायला. रड रड. गुड कांदा, गुड. कसली मॅगी बनवलीस? हे घे की.
तर गाईज आशिषला ना खूप छान छान पदार्थ बनवायला येतात. मॅगी तर मस्तच बनवतो तो. आज तर चीज मॅगी बनवायला शिकलो. सो त्याने रेसिपी पाहिली आता ऑनलाईन आणि आता तो बनवतो. आम्ही तो मॅगी खायची क्रेविंग झाली सो स्टार्ट केलेलं आहे बनवायला. असला भारी वास येतोय ना. आशिष काय करतोय बघूया आपण. काय करायलास बघू. हा मला देणार ना. तुझ्यासाठीच करालोय. कसं कसं बनवलंस. सिक्रेट रेसिपी. हां हां बस. आता मला इथं हा प्रश्न पडला होता की ह्याचा मॅगीचा कलर इतका डार्क येल्लो कसा आलेला आहे. ह्यांनी हळद घातलेली. सो आम्ही पहिल्यांदाच ब्लॉग शूट करतोय आणि आपण कसं दिसतोय हे पाहायला नक्कीच आवडतं सगळ्यांना. सो एकदा चेक मारत होते मी की चला बघूयात आपण कसं दिसतोय ब्लॉगमध्ये. हळद घातलायस काही चेष्टा केलास आशिष. हळद नाही मग एवढा कलर कसा आला त्याला. हे बघ हे अजून पुढे वापरलीच नाही आहेस तू आशिष. मी नाही बघ खाणार. जा तिकडे. बोल 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 की बघू दे सगळ्यांना बघू दे व्हिडिओ. आमचा पोरगा शांत आहे. आमचं पोरगा चुकीचे शब्द वापरत नाहीच वापरत. आता काय म्हणत होतास. म्हण आवरू नकोस. तुझ्याकडनं शिकले या वर्षभरात. अजून वर्ष झालंच नाही मला. बघू झाल्यावर. पिझ्झा पास्ता सॉस पण घालतोस काय त्यात. घातलास. मग लाल रंग का आला नाही. पिवळा रंग का. इथं मॅगी तयार झालेली आहे गाईज आणि आशिषने मला आणून दिलेली आहे. आणि आम्ही 2-2 प्लेटा वाचवायचं धुवायचं काम वाचवण्यासाठी एकाच प्लेटमध्ये खाणार आहे. त्यामुळं एकटीनं खाल्ली का हा विचार करू नका. बघूयात कशी झाली. तर फायनली हिला मॅगी करून दिल्या. आणि काय बोला ना पण मोबाईलमध्ये तोंड घालून बसल्या. बघ आता मला खाऊन छान झोप लागेल. 11 वाजले. उद्या आणि उठायचं. 11 नीट बघ. 12 वाजले. चला उद्या आणि उठून काम करायचं आहे. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. आजचा ब्लॉग होता छोटासा. आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही ट्राय करतोय ब्लॉग शूट करायला. आणि अजून देखील आम्हाला हेजिटेट होतं आहे. माणसं बघतायत काहीतरी बोलतायत. सो आय वॉज लाईक की आम्हाला थोडीशी लाज वाटते. पण इट्स ओके. आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप खूप प्रेम द्या म्हणजे आपण खूप खूप व्हिडिओज घेऊ तुमच्यासमोर येऊ. थँक्यू. बाय. सबस्क्राईब करा. जेव्हा खावा तुम्ही. लाईक कमेंट करा. चांगले कमेंट्स करा. वाईट कमेंट्स करू नका. मला जास्त करा. करायचं असलं तर करा. करा.